हॅलो एव्हरीवन, समृद्धी इंग्लिश अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन टॉपिक शिकणार आहोत. ठीक आहे. नाउन म्हणजे नाम. नाउन म्हणजे नाम. तर नाउनचं डेफिनेशन काय आहे? एनी नेम इज अ नाउन वेदर इट रेफर्स टू लिव्हिंग थिंग्स ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. कोणतंही नाव म्हणजे नाउन, मग ते सजीवांचं नाव असो किंवा निर्जीवांचे नाव असो. काय म्हटलं? एनी नेम. एनी नेम. Any name means noun. Any name means noun. म्हणजे कोणतंही नाव, कोणतंही नाव, मग ते सजीवांचं असो किंवा निर्जीवांचं असो, म्हणजे नाम. कोणतंही नाव म्हणजे नाउन, मग ते सजीवांचं असो किंवा निर्जीवांचं असो. सेकंड डेफिनेशन काय म्हणत आहे? अ नाउन इज अ वर्ड युज्ड फॉर नेमिंग अ पर्सन, थिंग, प्लेस, ॲनिमल, आयडिया, क्वालिटी ऑर फिलिंग्स. म्हणजे नाउन एक शब्द आहे ज्याचा वापर एखादा व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी, आयडिया, क्वालिटी किंवा फिलिंग्स यांना नाव देण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, लता व्यक्तीचे नाव आहे, कपिल व्यक्तीला दिलेले नाव आहे, बुक वस्तूचे नाव आहे, ऑनेस्टी क्वालिटीचे नाव आहे, नागपूर सिटी प्लेसचे नाव आहे, डॉग ॲनिमलचे नाव आहे, नोकिया वस्तूचे नाव आहे, लव फिलिंग्सचं नाव आहे, कार पेन वस्तूचे नाव आहे. प्रत्येक गोष्ट ज्यांना तुम्ही नाव देऊ शकता, मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो, ज्यांना तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही त्यांना पाहू शकत नाही, म्हणजे त्यांना तुम्ही फक्त महसूस करू शकता, ह्या सर्वांचं नाव म्हणजे नाउन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मार्कर काय आहे? नाउन आहे. सेलोचा मार्कर, सेलो काय आहे? नाउन आहे. घडी काय आहे? नाउन आहे. बोट काय आहे? नाउन आहे. इयर नाउन आहे. ठीक आहे. नाक काय आहे? नाउन आहे. व्हाईट बोर्ड काय आहे? नाउन आहे. मोबाईल नाउन आहे. बोट नाउन आहे. थंब नाउन आहे. म्हणजे कोणतंही नाव ज्यांना तुम्ही डोळ्याने पाहू शकता किंवा डोळ्याने पाहू शकत नाही. जसं हवा आपण डोळ्याने पाहू शकत नाही, पण काय आहे? नाव आहे. ठीक आहे ना. मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो. टेबल काय आहे? नाउन आहे. ठीक आहे. समजलं? सो टाइप्स ऑफ नाउन म्हणजे नामाचे प्रकार. तर नाउनचे किती टाइप आहेत? नाउनचे किती प्रकार आहेत? सो देअर आर 5 टाइप्स ऑफ नाउन इन इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरमध्ये नाउनचे किती टाइप आहेत? 5 टाइप आहेत. पहिला काय आहे? प्रॉपर नाउन. दुसरा काय आहे? कॉमन नाउन. तिसरा काय आहे? कलेक्टिव्ह नाउन. चौथा काय आहे? मटेरियल नाउन. आणि पाचवा काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर पहिलं प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. नेम्स ऑफ स्पेसिफिक पर्सन्स, प्लेस, थिंग्स, रिव्हर, माउंटेन्स मीन्स प्रॉपर नाउन. म्हणजे विशिष्ट व्यक्ती, वस्तू, नदी, नाले, प्राणी, पक्षी यांचे नाव म्हणजे प्रॉपर नाउन. फॉर एक्झाम्पल, लता एखादा विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे. कविता विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे. नागपूर पुणे एखादं विशिष्ट प्लेसचं नाव आहे. नोकिया रेडमी एखादं विशिष्ट वस्तूचं नाव आहे. गंगा कावेरी एखादं विशिष्ट नदीचं नाव आहे. ठीक आहे. हिमालय मंदार एखादं विशिष्ट पर्वतांचं नाव आहे. ठीक आहे. सेकंड आहे कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. जनरल और कॉमन नेम्स ऑफ पर्सन्स, प्लेसेस, ॲनिमल्स और थिंग्स इज कॉल्ड कॉमन नाउन. म्हणजे व्यक्तीच्या, ठिकाणाच्या, प्राण्यांच्या, वस्तूंच्या कॉमन नाम म्हणजे सामान्य नाम. फॉर एक्झाम्पल, गर्ल सिटी मोबाईल रिव्हर माउंटेन हे काय आहे? कॉमन नाउन आहेत. जसं तुम्ही पाहू शकता, लता आणि कवितामध्ये कॉमन काय आहे? की ते मुली आहेत म्हणजे गर्ल. ठीक आहे. नागपूर आणि पुणेमध्ये कॉमन काय आहे? की ती सिटी आहे. ठीक आहे. नोकिया आणि रेडमीमध्ये कॉमन काय आहे? की ती मोबाईल आहे. ठीक आहे. गंगा आणि कावेरीमध्ये कॉमन काय आहे? की ते नद्या आहेत. हिमालय आणि मंदारमध्ये कॉमन काय आहे? की ते पर्वत आहे. म्हणून गर्ल सिटी मोबाईल रिव्हर माउंटेन काय झाले? तुमचे कॉमन नाउन झाले. ठीक आहे. तिसरा काय आहे? कलेक्टिव्ह नाउन मीन्स समूहवाचक नाम. अ वर्ड युज्ड फॉर ग्रुप ऑफ पर्सन्स, प्लेसेस, माउंटेन्स, ॲनिमल्स ऑर थिंग्स इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन. ठीक आहे. म्हणजे व्यक्ती ठिकाण, माउंटेन्स, ॲनिमल्स, थिंग्स यांच्या ग्रुपचं जो नाव आहे, म्हणजे यांचं समूहाचं जो नाव आहे त्याला आपण काय म्हणतो?
कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. जसं टीम. टीम म्हणजे जे प्लेयर्सचं ग्रुप आहे, म्हणजे प्लेयर्सचं जे समूह आहे त्याला आपण काय म्हणतो, टीम म्हणतो. क्राऊड. क्राऊड म्हणजे जे लोकांचं समूह आहे, लोकांचं ग्रुप आहे त्यांना आपण काय म्हणतो, क्राऊड म्हणजे गर्दी. बंच. बंच म्हणजे जसं बंच ऑफ कीज म्हणजे एकापेक्षा जास्त चावी, म्हणजे चाव्यांचं जे म्हणजे कीजचं जे ग्रुप आहे, ठीक आहे ना, एकापेक्षा जास्त चावी म्हणजे चावींचं जे ग्रुप आहे त्यांना आपण काय म्हणतो, बंच. हर्ड म्हणजे कळप, म्हणजे जे गाई बैल यांचं जे ग्रुप आहे त्यांना आपण काय म्हणतो, हर्ड म्हणतो. ठीक आहे. फ्लॉक. फ्लॉक म्हणजे थवा, म्हणजे जेव्हा अनेक पक्षी एकत्र येतात त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, थवा म्हणजे फ्लॉक. चौथा आहे मटेरियल नाउन मीन्स पदार्थवाचक नाम. नेम्स ऑफ मटेरियल ऑर सबस्टन्सेस म्हणजे पदार्थांचं नाव मीन्स मटेरियल नाउन. ठीक आहे ना. ज्यांना आपण 1 2 3 न मोजू शकत नाही, त्यांना जर मोजायचं असेल तर त्यांना आपण युनिटमध्ये मोजतो. ठीक आहे. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ज्या पदार्थांपासून तुम्ही इतर विविध वस्तू बनवता त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, मटेरियल नाउन्स म्हणतो. ठीक आहे. त्या पदार्थांना म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ज्या पदार्थांना आपण नंबर्समध्ये मोजू शकत नाही त्यांना मोजण्यासाठी आपण युनिट्सचा वापर करतो. लिटर, मीटर, सेंटीमीटर, ग्राम, किलोग्राम. ठीक आहे. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ज्या पदार्थांपासून तुम्ही विविध वस्तू बनवता त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, मटेरियल नाउन म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल गोल्ड, वॉटर, सुगर, ऑइल, वीट एटसेट्रा. ठीक आहे. नेक्स्ट आहे मीन्स 5th आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. नेम्स ऑफ आयडिया, क्वालिटीज ऑर फिलिंग्स. ठीक आहे ना. म्हणजे आयडिया, क्वालिटीज आणि फिलिंग्सचं नाव म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, त्यांना आपण फक्त महसूस करू शकतो किंवा इमॅजिन करू शकतो, अशा गोष्टीचं नाव म्हणजे काय झालं, असं नाव म्हणजे काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी, इमानदारी. इमानदारीला पाहू शकता का, नाही. ठीक आहे. त्याला तुम्ही फक्त काय करू शकता, महसूस करू शकता, म्हणजे ऑनेस्टी क्वालिटीचं नाव आहे. ठीक आहे. लव महसूस करू शकता, पाहू शकत नाही. ठीक आहे. विजडम, डेथ. तर ऑनेस्टी, लव, विजडम, डेथ हे काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ठीक आहे. समजलं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलं नाउन आणि टाइप्स ऑफ नाउन. तर टाइप्स ऑफ नाउन म्हणजे प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आपण शॉर्टमध्ये बघितलं की काय होतात, त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत ते. ठीक आहे. तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, 1 by 1. म्हणजे त्यांचे डेफिनेशन्स काय आहेत, त्यांचे जास्तीत जास्त एक्झाम्पल्स पाहणार आहोत की आपल्याला कोणतंही कन्फ्युजन नसायला पाहिजे. ठीक आहे. तर त्यांच्यानंतर त्यांचे रूल्स काय आहेत, त्यांनी कसे वापरतात, कोणत्या नाउनसोबत आर्टिकल येतो, कोणत्या नाउनसोबत आर्टिकल येत नाही, हा सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये 1 by 1 एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कीप लर्निंग, कीप स्माइलिंग. बाय.